एक्झाम ना ही डिफिकल्टच व्हायला पाहिजे. एक्झाम ही नेहमी हार्डच व्हायला पाहिजे. कसं असतं माहिती का, आता सगळ्यांनाच एक्झाम सोपी जाते, सगळ्यांचे मार्क चांगले येतात, ठीक आहे, सगळ्यांचे मार्क चांगले येतात, रँक पण चांगली येते, ठीक आहे. बट आता कसं असतं की काही लोक जे असतात, काही विद्यार्थी जे असतात, ठीक आहे, ते 2 वर्ष प्रचंड मेहनत करतात, तपश्चर्या करतात. खास करून जर आपण नीट एक्झामचा विचार केला तर 11th प्रचंड मेहनत करतात, 12वी पण प्रचंड मेहनत करतात. आणि मग जर चुकून एखाद्या वेळेस आपण असं म्हणलं की पेपर थोडा इझी आला, बायोलॉजी, फिजिक्स किंवा केमिस्ट्री, तर मग जे लोक असे ॲव्हरेज वगैरे असतात तर त्यांचं पण सिलेक्शन होतं. बट जे लोक प्रचंड मेहनत करतात, तपश्चर्या करतात, चुकून जर त्यांचं सिलेक्शन नाही झालं तर त्यांना खूप जास्त हर्ट होतं. मग इव्हन त्यांना रिपीट करावं लागतं, त्यांच्या मनाला खूप जास्त वाईट वाटतं. आणि रिपीट केल्यानंतर जर परत त्यांचा स्कोर कमी आला तर देशाला जो आपल्याला चांगला डॉक्टर भेटणार होता तो नाही भेटत आपल्याला. हा एक बेसिकली आपण असं म्हणूयात की एक कॉज असतो. एक एक्झाम हे डिफिकल्टच व्हायला पाहिजे. डिफिकल्ट एक्झामचा फायदा काय असतो माहिती का, डिफिकल्ट एक्झामचा फायदा असा असतो की आपल्या देशाला एक खूप असे फायनेस्ट ब्रेन भेटतात. एक असे खूप ब्रॉड कॅटेगरीचे जे लोक असतात, किंवा आपण असं म्हणा की असे फायनेस्ट ब्रेन जे डॉक्टर बनण्याच्या खरंच लायक आहेत, जे डॉक्टर खरंच बनू शकतात आणि त्यांच्यामध्ये खरंच तेवढं पोटेन्शियल आहे, बरोबर आहे, तेवढी खरंच त्यांच्यामध्ये कपॅबिलिटी आहे. बट मला असं म्हणणं की एक्झाम ही हार्डच व्हायला पाहिजे.